राज्यावर अवकाळी पावसाचं संकट, अनेक भागांना अलर्ट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। काटकसर ही भविष्यातील युद्धाचे संकेत, ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी उलगडला काटकसरीचा अर्थ। काटकसरीवर काँग्रेसची कटकट, पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला विरोधकांचं प्रतिआव्हान, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा। देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर टीका, राहुल गांधी हा रिजेक्टेड माल। आवश्यक सोने चांदी खरेदी टाळली तर 1.25 कोटी लोकांचा रोजगार बुडेल, सराफा बाजाराची चिंतित प्रतिक्रिया। नेहरूंनी आवाहन केलं की योग्य, पण मोदींनी आवाहन केलं की चूक का? केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचा काँग्रेसला सवाल। शिवाई एसटी बसमध्ये कंडक्टर नूर मोहम्मद निलंबित, मात्र मोकाट प्रवासी हिंदू तरुणीसोबत त्यांनी केले गैरवर्तन, बसमध्ये सीसीटीव्ही असल्यानं प्रकार उघड। राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा आरोप, बसमध्ये हिंदू तरुणीची छेडछाड हा ट्रॅव्हल जिहाद। निदा खान समर्थन प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मागणी, इम्तियाज जलील हा निदाचा नातेवाईक, संजय शिरसाट यांचा आरोप। कॉर्पोरेट जिहादी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, बळजबरीनं धर्मांतर आणि गोमांस खाऊ घालण्याचे निदावर आरोप। एमआयएम ही दहशतवादी संघटना, नितेश राणेंचा दावा, राणेंनी केली ओवेसींची तुलना लादेनशी। जिहाद्यांचा समर्थक पोहोचला उच्च न्यायालयात, मतीन पटेलकडून स्वतःचे अतिक्रमण वाचवायचा प्रयत्न, मतीनच्या घरात सापडली होती निदा खान। हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारे यांची साक्ष, दिलगिरी व्यक्त करण्यास अंधारे यांचा नकार, विडंबनाकार कामराचे अंधारेंकडून समर्थन। महिला आयोग मिळवण्यासाठी शायना एनसी पक्ष बदलणार, ठाकरेगड प्रवक्ताच्या दाव्यामुळे नवीन चर्चा। बाबा सिद्दीकीच्या हत्येला निष्काळजीपणा जबाबदार, सिद्दीकी यांचा सरकारी सुरक्षा रक्षक बडतर्फ। सक्तवसुली संचालनालयाला हवाय भोंदू खरातचा ताबा, सूत्रांची माहितीनुसार भोंदू खरात अशोक खरात प्रकरणात नवी घडामोड। सासरच्या मारहाणीमध्ये पीडितेचा गर्भपात, अमरावतीत पत्नी, नणंद आणि सासू विरोधात गुन्हा। बीड शहरामध्ये खराब रस्त्यामुळे वाहतूक कोंडी, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका रस्ता अजूनही अपूर्णच। तामिळनाडूत सुसंवाद पर्व सुरू करण्याचा प्रयत्न, आघाडी सरकारचे मुख्यमंत्री जोसेफ विजय विरोधकांच्या भेटीला। सोमनाथ मंदिर जीर्णोद्धाराला 75 वर्ष पूर्ण, भव्य रोड शो नंतर मोदींकडून मंदिरात कलश पूजन।